स्पर्धेमध्ये आपण पाहतोय वेळात वेळ करून खरं तर ते देखील उपस्थित आहेत। त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया आणि मनपूर्वक आभार देखील व्यक्त करूया। त्याचबरोबर ऋषिकेश बोत्रे साहेब यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आयोजकांच्या वतीने करूयात हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त करूयात। जास्त वेळ न घेता आपण वळतोय प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे। इस जास्त वेळ न घेता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळतोय। चला सर्व टीम्स प्लीज विनंती करतोय लगेचच या। दोन्ही टीम्स अगदी लाइनअपच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात। यांची ही मैत्री घट्ट आहे आज दिसून येत आहे। अगदी साळकीवाडी टीम आणि बामणवाडी संघ आपण पाहतोय। सर्व संघ आज एकत्र येत आहेत। अगदी प्रत्येक जण खऱ्या अर्थाने स्पर्धेची वाट पाहत असतो आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थाने भेटीला आली आणि या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना सर्व संघांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। विजेत्या संघाचा देखील आपण आभार व्यक्त करूया आणि वळूयात प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे, जिथे आवाज तुमच्या समोर जोडला जाईल, जिथे सकाळच्या सत्रापासून आपण ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकतोय अर्थातच राम मोरे सर। थँक्यू सो मच। चला आपण स्वागत समारंभाला सुरुवात करूयात। आमचे कॅमेरामॅन अगदी सज्ज आहेत या ठिकाणी। चला शॉल आणि श्रीफळ आपण रेडी ठेवायचं आहे। आपल्या सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडूयात। हॅलो, तर चला आपण मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत समारंभ पार पाडूयात। तत्पूर्वी मात्र या स्पर्धेमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरता तर या स्पर्धेकरता जे पंच आपण पाहिले त्या पंचांचा सर्वप्रथम या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। मी विनंती करेन आमचे राजू डाकवाळ सर आणि त्यांच्या समवेत पूर्ण पंच कमिटी, माफ करा आमच्यापर्यंत नावं नाही आहेत, आम्ही क्षमस्व आहोत त्याकरता दिलगिरी व्यक्त करतो आणि पंचांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। मी कमिटी मेंबर्स आपल्याला विनंती करतो की आपण राजू नाकवा आणि पांडुरंग नाकवा, यस राजू नाकवा सर आणि पांडुरंगजी नाकवा सर, थोडी पंचांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। या स्पर्धेमध्ये अप्रतिम ज्यांनी पंचांची भूमिका निभावली, एकही त्यांच्या कुठल्याही निर्णयावरती कोणत्याही डिसिजनवरती मात्र ऑब्जेक्शन या ठिकाणी घेतले, एवढं ॲक्युरेट डिसिजन आपण पाहिलं। आणि त्याचबरोबर संतोष सरांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। तर या स्पर्धेकरता जे आपण पाहतो तिडेही मान्यवर ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम पंचांची भूमिका ज्यांनी निभावली, खूप जबरदस्त डिसिजन्स त्यांनी आपला मिळवले। सिंग सर, सिंग सरांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय आपण पाहतोय। लाइव टेलिकास्ट आपण पाहतोय एमटीसी लाइव याच्या माध्यमातून ही स्पर्धा
लाईव्ह जगभरामध्ये आपण पाहतोय जबरदस्त क्लॅरिटी जबरदस्त क्वालिटी आणि त्यांच्या माध्यमातून हे प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी सुद्धा आपण पाहतोय सिंग सरांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय आणि त्यानंतर मात्र पुढील आमचे पंच संतोष सर पांडुरंग नाकवा सर सरांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल पांडुरंग नाकवा सर सरांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय सर्व पंचांना आपण पाहतोय शॉल श्रीफळ आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे तर तिन्ही पंचांचा आम्ही आभार व्यक्त करतो थँक्यू व्हेरी मच सर सर आपण आला तर खूप छान पद्धतीने या स्पर्धेला आपण एक वेगळं उंचीवर देऊन ठेवलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो थँक्यू व्हेरी मच आणि त्यानंतर मात्र आता खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी पारितोषिक स्वागत समारंभ म्हणजे त्यांचा सत्कार समारंभ आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत तर सर्वप्रथम गुलमोहर चषक 2025 या पर्वाकरता आपण ज्यांच्या माध्यमातून पाहतोय की प्रथम क्रमांकाचे कॅश प्राइज आम्हाला उपलब्ध करून दिलं ते म्हणजेच ॲडव्होकेट उच्च न्यायालय हायकोर्टमधील ॲडव्होकेट आहेत उच्च शिक्षित व्यक्तिमत्व माननीय श्री युवराजजी निवृत्ती बोत्रे साहेबांचा या ठिकाणी ॲडव्होकेट साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल ॲडव्होकेट युवराज निवृत्ती बोत्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातो पहा अगदी आपण जर पाहिलं साहेब आपल्या दिनचर्येमध्ये व्यस्त असतात मात्र तरीही या स्पर्धेकरता आपण पाहतोय मोलाचे सहकार्य तर दिलेच मात्र वेळात वेळ काढून या स्पर्धेकरता उपस्थित सुद्धा राहिले त्यामुळेच आपण जर पाहिलं तर अगदी ग्रामस्थांवरती असलेलं प्रेम या खेळाडूंवरती असलेलं प्रेम आपल्या संघावरती असलेलं प्रेम आणि या तुमच्या मायेच्या प्रेमाच्या हाकेला साथ देणाऱ्या खऱ्या अर्थाने हे व्यक्तिमत्व म्हणजेच ॲडव्होकेट साहेब युवराज निवृत्ती बोत्रे साहेबांच्या ठिकाणी आपण शुभ सत्कार पार पाडला गेले त्यानंतर या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज मिळालं ज्यांनी आम्हाला तब्बल 10,000 रुपयाचे कॅश प्राइज आम्हाला मिळवून दिले ते म्हणजेच सुरेखा ट्रान्स लाईनचे सर्व माननीय श्री सूरज धनाजी बोत्रे साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय त्यानंतर आमचे पुढील मान्यवर ज्यांनी अगदी आम्हाला या सर्व ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या ते म्हणजेच भारतीय सैन्य दलातील एक भारदस्त व्यक्तिमत्व फौजी माननीय श्री गणेश आबासो बोत्रे साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल ज्यांच्या माध्यमातून या सर्व चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहतो ज्या ट्रॉफीज आपण पाहिल्या मित्रांनो अगदी पाहता क्षणी आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये घर करतायत अशा ट्रॉफी प्रत्येक खेळाडू आज ज्या संघाने या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं प्रत्येक संघ आल्याबरोबर या ट्रॉफीजकडे आवर्जून पाहत होता अगदी वाकड्या नजरे व लपून चपून का पाहत होता आणि अखेर मात्र दोन संघाचं स्वप्न मात्र या ठिकाणी पूर्ण झालंय त्यानंतर आमचे पुढील मान्यवर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला YouTube सौजन्य लाभले युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे माननीय श्री प्रकाश वसंत बोत्रे साहेब या ठिकाणी उपस्थित नाही आहेत तर साहेबांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतो तर त्यांच्या वतीने आपण पाहतो या ठिकाणी सत्कार स्वीकारला जाईल तर त्यानंतर आमचे पुढील मान्यवर आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मैदान ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिलं गुरुमोहर बोत्रेवाडी अध्यक्ष माननीय श्री किसन सीताराम बोत्रे साहेब या ठिकाणी साहेब अवेलेबल नाही आहेत साहेब आपला आम्ही अगदी मनाच्या अंतकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय त्यानंतर आमचे पुढील मान्यवर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मालिकावीरची ट्रॉफी आपण पाहतोय मालिकावीर जे आम्हाला मालिकावीरसाठी आपण जे पाहतोय 2,501 रुपयाचं कॅश प्राइज जे आहे जे कॅश प्राइज ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिले कुमार अक्षय अधिक बोत्रे यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मित्रांनो अगदी या सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं कोणी सिंहाचा वाटा उचलला तर कोणी खारीचा वाटा उचलला आणि त्यामुळेच आपण जर पाहिले हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपण हे धाडस केलं आणि अगदी
अक्षरशः शिवदृश्य पेल्लं देखील आपण या सर्वांच्या सहकार्यामुळे, त्यामुळे सर्वांना आपण हे सन्मानित करतो या ठिकाणी. त्या सर्वांचा शुभ सत्कार आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. त्यानंतर मात्र पुढील पुरस्कार सत्कार या ठिकाणी केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीरचे टी शर्ट्स ज्यांनी आम्हाला प्रदान केले. कुमार आशुतोष संजय बोत्रे यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. कुमार आशुतोष बोत्रे यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्यानंतर आमचे पुढील मान्यवर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेकरता उत्कृष्ट फलंदाजासाठी तब्बल 2001 रुपयाचं कॅश प्राइज आम्हाला ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले, ते पुढील मान्यवर मान्य श्री आनंद ज्ञानदेव खैगडे यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. श्री आनंद ज्ञानदेव खैगडे यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. आपण जर पाहिलं त्यांनी 2001 रुपयाचे कॅश प्राइज उत्कृष्ट फलंदाजाकरता या ठिकाणी आम्हाला दिले. तर त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजाकरताची कॅश प्राइज आहे 2001 रुपये. हे कॅश प्राइज ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले ते म्हणजे अभिषेक तात्यासो बोत्रे, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. त्यानंतर पुढील मान्यवर ज्यांच्या माध्यमातून आम्ही जर पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तब्बल 1001 रुपयाचे कॅश प्राइज आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलं, ते म्हणजेच कुमार मयूर आत्माराम बोत्रे यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. कुमार मयूर आत्माराम बोत्रे यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्यानंतर आमचे पुढील मान्यवर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मंडप सौजन्य ही छत्रछाया ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली, ते म्हणजेच मान्य श्री रवींद्र परशुराम बोत्रे आणि त्याचबरोबर मान्य श्री ऋषिकेश तात्यासो बोत्रे या दोन्ही मान्यवरांचे या देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. एस रवींद्र परशुराम बोत्रे आणि त्याचबरोबर ऋषिकेशजी तात्यासो बोत्रे या मान्यवरांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ज्याने आम्हाला अगदी बोलायचं सहकार्य केलं, मात्र या ठिकाणी त्या उपस्थित आहेत रवींद्रजी परशुराम बोत्रे साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू मात्र नक्कीच. त्यानंतर आमचे पुढील मान्यवर ज्यांच्या माध्यमातून ज्या पंचांची भूमिका साकारण्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, ज्यांचं पंच सौजन्य खऱ्या अर्थाने आम्हाला ज्यांनी केलं, ते म्हणजेच मान्य श्री आनंदा संपत बोत्रे आणि त्याचबरोबर जालिंदर खाडेसाहेब या दोन्ही साहेबांचा आम्ही या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडत आहोत. नक्कीच आनंदा संपत बोत्रे आपण त्यांच्या वतीने आपण पाहतो त्यांचा सुपुत्र त्यांचे या ठिकाणी शुभ सत्कार स्वीकारत आहेत, मात्र मान्य जालिंदर खाडेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, मात्र साहेबांचा आम्ही अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे पुढील मान्यवर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचक सौजन्य आम्हाला लाभलंय, ते म्हणजे मान्य श्री एस बायकर मॅन खऱ्या अर्थाने माझ्या मते आपण जर पाहिलं तर या असोसिएशन मधील पहिला बायकर मॅन म्हणून ज्याने मान पटकावला असा प्रशांत मारुती बोत्रे यस माझ्या मते अवेलेबल नाही आज, त्याच्या वतीने स्वीकारा यस त्यांचे बंधू या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारतील. आणि त्याचबरोबर आमचे मित्र अमित बोत्रे यांचा देखील या ठिकाणी सत्कार पार पाडला जाईल. त्याने सुद्धा समालोचनासाठी आम्हाला या स्पर्धेकरता ज्यांनी सौजन्य पुरस्कृत केले समालोचक पुरस्कृत केले असे अमित बोत्रे आणि त्याचबरोबर प्रशांत मारुती बोत्रे यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. आणि आपण जर पाहिलं मित्रांनो तर ज्याच्या माध्यमातून आम्हाला समालोचक सौजन्य तर लाभलंच, मात्र या स्पर्धेमध्ये एक गोष्टीकडे अगदी ज्याने बारकाईने पाहिलं, कुठली गोष्ट ज्याने कमी पडून दिली, कमी तिथे मी अगदी ही भूमिका ज्याने स्वीकारली मिस्टर अमित बोत्रे याचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडतोय. खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आणि अगदी पहा ही स्पर्धा आम्हाला 4 दिवसापूर्वीच त्यांनी कॉल केला होता की तुम्ही किती वाजता हजर व्हाल
आम्ही त्यांना शाश्वती दिली की आम्ही वेळेमध्ये दाखल होऊ. मात्र एक आयोजनाबद्दलची काळजी असते की जेणेकरून कुठलंही अडथळा येऊ नये, सर्व काही त्यांनी योग्यरित्या पार पाडलं. असे आमचे मित्र अमित बोत्रे यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला. त्यानंतर या स्पर्धेकरता ज्यांनी नाश्ता सौजन्य आम्हाला उपलब्ध करून दिलं मान्य श्री अजय आबासो बोत्रे यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. अगदी सकाळी 8:30 वाजता पोह्यांची ज्यांनी आम्हाला व्यवस्था करून दिली, पोहे आणि त्याचबरोबर अतिशय चविष्ट चहा ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिला अजय बोत्रे आणि त्याचबरोबर मिस्टर अक्षय दीपक बोत्रे यांचा देखील या ठिकाणी सत्कार पार पाडला जाईल. आणि मिस्टर अक्षय बोत्रे यांनी आज आम्हाला खऱ्या अर्थाने गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा खूप जबरदस्त सहकार्य आम्हाला उपलब्ध केलं. अगदी ॲक्युरेट परिपक्व गुणलेखक कशाला म्हणावं तर अक्षय यांच्याकडे आवर्जून पाहिलं जाईल. त्यानंतर आमचे पुढील सत्कार मूर्ती ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय आम्हाला लाभले ते म्हणजेच PR लॉजिस्टिक्स ट्रान्सपोर्टचे सर्व सन्मान्य सचिन वाघमारे साहेब नक्कीच या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. मात्र साहेबांचा अगदी आम्ही मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. साहेब थँक्यू व्हेरी मच. आपण सुद्धा या स्पर्धेकरता खूप मोलाचे आम्हाला सहकार्य केला त्याबद्दल. त्यानंतर पुढील सत्कार आपण करूयात ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये संपूर्ण चेंडू ज्यांनी उपलब्ध करून दिलं मान्य श्री दत्तात्रय तानाजी बोत्रे यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. त्यानंतर पुढील शुभ सत्कार पार पाडला जाईल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये संपूर्ण पाण्याची व्यवस्था ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली कुमार योगेश आनंदा भोत्रे यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. आणि त्यानंतर पुढील सत्कार पार पाडला जाईल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्याने फटाके उपलब्ध करून दिले तो म्हणजेच मान्य श्री राकेश शंकर माटेकर यांचा या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. मात्र नक्कीच आम्ही आपलं पुन्हा एकदा आपलं सुद्धा मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर पुढील मान्यवर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला फोटोग्राफी सौजन्य लाभले मान्य श्री उमेश शंकर बोत्रे साहेब या ठिकाणी उपस्थित नाही. साहेबांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर पुढील मान्यवर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॅनर सौजन्य आपण जे पाहतोय ते बॅनर आम्हाला उपलब्ध करून दिले तर प्रदीप भाऊ भोत्रे साहेब सुद्धा या ठिकाणी नाही आहेत. तर साहेबांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर पुढील आम्हाला गॉगल ज्याने आम्हाला पुरस्कृत केले ते म्हणजेच युवराज रघुनाथ भोत्रे साहेब या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. साहेबांचं सुद्धा आम्ही अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर ज्याने आम्हाला मेडिकल किट उपलब्ध करून दिलं कुमार साहिल आनंदा भोत्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. यस कुमार साहिल आनंदा भोत्रे याचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्टम्प्स ज्याने उपलब्ध करून दिले या स्पर्धेमध्ये कुमार किरण अधिक भोत्रे यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. कुमार किरण अधिक भोत्रे ज्यांनी या स्पर्धेमध्ये स्टम्प्स उपलब्ध करून दिले यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. त्यानंतर जे आपण मान्यवरांचे शुभ सत्कार पार पाडतोय त्या सत्काराकरता जे शॉल आणि त्याचबरोबर जे बुकेज आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिले पुष्पगुच्छ ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले कुमार जयेश आनंदा भोत्रे यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती विशालजी गोटवडे यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल.
विशाल कोटवडे यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला होता. तदनंतर मात्र पुढील सत्कार एस बेल गोटवडे यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. तदनंतर अजून तुमचं कोण राहील ना पूर्ण सगळं झालं क्लिअर. यस यस तर त्याचबरोबर या स्पर्धेकरता ज्यांनी स्कोररची भूमिका निभावली मिस्टर राज याचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. एक जबरदस्त स्कोरर म्हणून राज सुद्धा आपण आज पाहिलं. खूप छान स्कोरिंग ज्याने केली. तदनंतर तर त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांनी अगदीच प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यानंतर त्वरित आणण्याचं काम ज्याने केलं. सामना ज्यांच्यामुळे कुठेही थांबला नाही. खऱ्या अर्थाने त्यांचं आम्ही कौतुक करतो. वैभव आणि त्याचबरोबर रोहित वैभव आणि रोहित या दोघांचे आम्ही कौतुक करतोय. रोहित आणि रोहन यस यस दोन्ही बंधू या दोन्ही भावांनी आपण जर पाहिलं तर ही स्पर्धेमध्ये जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली. तसं आपण पाहतोय अक्षरशः शहापूरवरून हे दोन्ही भाऊ या स्पर्धेकरता आपला अगदी खारीचा वाटा का होईना मात्र उचलण्यासाठी आले आणि अगदी खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. आणि त्यांच्यामुळेच आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा अगदी अंधार पडण्याआधी पार पाडली. कारण त्याचं श्रेय यांना सुद्धा तेवढंच जात आहे कारण कुठेही सामन्याला विलंब झाला नाही. सो थँक्यू व्हेरी मच. आणि देन तदनंतर मिस्टर अमोल जाधव यांचा देखील या ठिकाणी यस अमोल जाधव साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. आपण पाहतो साहेबांना देखील या ठिकाणी शॉल आणि पुष्पगुच्छ साहेबांना सुद्धा दिलं जाईल. यस अमोल जाधव साहेब यांचा आपण या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडतोय. तर त्याचबरोबर युवा उद्योजक एम एंटरप्राइजेस सर्व सन्माननीय अमोलजी माटेकर साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. अमोलजी माटेकर साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. चला तर त्याचबरोबर या ठिकाणी प्रेमजी देसाई यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. यस मिस्टर प्रेम देसाई आपण पाहतो एक डॅशिंग अँड हँडसम पर्सनॅलिटी मिस्टर प्रेम देसाई याचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. एक स्टायलिश पर्सनॅलिटी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यस आणि स्मित असं सतत चेहऱ्यावरती त्याचे असतं हसमुख चेहरा. तर अशा प्रकारे आपण पाहतो. त्यानंतर मात्र आपण वळूयात ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने यस आपण जर पाहिलं ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण सकाळपासून उल्लेख करत होतो की लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून केलं जबरदस्त आपल्याला क्लॅरिटी पाहायला मिळाली. क्वालिटी ज्यांच्या क्लॅरिटीबद्दल आम्हाला बरेचसे कॉल आले. आयोजकांना सुद्धा कॉल्स आले की काय खूप छान क्लॅरिटी आणि क्वालिटी आम्हाला पाहायला मिळते. अगदी आमची साऊंड क्वालिटी सुद्धा खूप उत्तमरित्या त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होती. असे MTC लाईव्हचे सर्व मिस्टर ओमसाई MTCचे लाईव्हचे सर्व मिस्टर अक्षय शेठ म्हात्रे यांचा या ठिकाणी
शुभ सत्कार पार पडला जाईल. ओमसाई MTC आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड आपण पाहतोय आणि अगदीच हा आपण कॅमेरामॅन पाहतोय ज्याने आज जबरदस्त कॅमेरा ऑपरेट केलं ज्याने. प्रणय म्हात्रे, प्रणय शेठ म्हात्रे आपण पाहतोय. मी प्रेक्षकांना एक विनंती करेन की प्रणय पहा मित्रांनो, जवळजवळ 4:30च्या दरम्यान व प्रणयला तिथे उन्हाचे चटके बसत होते आणि तिथे तेव्हा तो ती शॉल बांधत होता आणि शॉल बांधता बांधता तिथे चेंडू डिलिव्हर झाला. त्याने ती शॉल टाकली, पुन्हा कॅमेऱ्याकडे धावला, कॅमेरा अक्षरशः उचलून धरून तो त्याने ते चेंडूचित्र टिपलं. म्हणजे आपल्या कामाबद्दल किती कटिबद्ध असावं याचं जिवंत ज्वलंत उदाहरण म्हणजेच आपण प्रणय म्हात्रे याला पाहिलं. थँक्यू व्हेरी मच. त्यामुळेच आपण पाहतोय की मी मागे सुद्धा उल्लेख केला होता की का ओमसाई MTC लाईव्ह आज या टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करते, कारण त्या मागे पडद्यामागचे हिरो हे अशा प्रकारचे त्यांचे कॅमेरामॅन ऑपरेटर असेल किंवा सिस्टम ऑपरेटर आहेत. त्यामुळे तर पुन्हा एकदा मी MTC लाईव्हचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर मात्र वळूयात ज्यांचा गोड आवाज आपण खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये ऐकला. अगदी ज्या प्रकारे सकाळी उल्लेख केला की कुंभारगाव क्रीडोत्सवाच्या पहिल्या सीझनला त्याची आमची ओळख झाली, त्यानंतर मात्र बऱ्याच वर्षांनी आज ओळख झाली. आणि आज जर आम्ही पाहिलं तर त्या वेळचा समालोचक आणि आजचा समालोचक अगदी आम्हाला जमीन आसमानाचा फरक जाणवला. आणि खूप कमी वेळामध्ये या समालोचकाने अक्षरशः खूप मोठी भरारी घेतली असं म्हणायला हरकत नाहीये. आणि ज्याने या नोव्हेंबरमध्ये आपली ओळख निर्माण केली असा नन अदर दॅन आदर्श सूर्यवंशी याचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पडतोय. आणि किरण मस्कर सरांनी ज्या प्रकारे म्हटलं की येत्या काळामध्ये खऱ्या अर्थाने हा समालोचक खूप बिझी असणार आहे, त्याच्या डेट्स घेणं तुम्हाला कठीण जाईल, असा जबरदस्त हा समालोचक आपण पाहतोय. आज मात्र आपण खरंच म्हणूया की त्याच्या डेट्स मिळतात, पुढे मात्र ते कठीण होऊन जाईल आपल्याला. आणि आज आजच तो आम्हाला 3-4 वर्षांनी भेटतो, पुढे आम्हाला किती वर्षांनी भेटेल देव जाणो. मात्र अपेक्षा बाळगू की आम्हाला तो भेटत राहील. आणि त्यानंतर येस, थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा जाऊयात सन्मानाच्या दिशेने, जिथे ज्यांचा आवाज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी सातत्याने कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनला लाभलेला एक गोड आवाज असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी मला वाटतंय आमची पहिली भेट झाली होती कुंभारगाव प्रीमियर लीगला, प्रथमतः सरांशी आमची भेट झाली आणि आज योगायोगाला गुलमोहर चषकमध्ये आज आम्ही साथी समालोचक आम्हाला मिळाले, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण घेतोय. विनंती करेन राम मोरे सर त्यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. मित्रांनो, समालोचन आवडलं असेल तर निश्चितच एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. राम मोरे सरांचा आज आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळाला, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन आमचे ॲडव्होकेट युवराज म्हात्रे भोत्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान केला जातोय. येस, थँक्यू सो मच. त्याचबरोबर आपण जास्त वेळ न घेता येस प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे आपण वळणार आहोत. जास्त वेळ न घेता खरं तर सर्व प्लेयर्सला देखील उत्कंठा लागलेली आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पुन्हा एकदा तुमच्या समवेत जोडले जातील. राम मोरे सर. येस, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे आमचे संदीपजी भुत्रे साहेब, यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेतोय. खरं तर त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये राहिलेले आहे, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण घेऊयात. पुन्हा एकदा जाऊयात पारितोषिक वितरण सोहळ्याकडे, जिथे राम मोरे सर आपल्या समवेत आहेत. आता मात्र जास्त वेळ खर्च न करता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो क्षणाकडे आपण वळूयात. तो म्हणजेच प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी म्हणजेच पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण आता वळत आहोत. चला तर जास्त वेळ खर्च करत आपण वळूयात आपण या सेरेमनीकडे. मेगा फायनलची मॅच आपण जो थरार पाहिला, मेगा फायनलच्या मॅच मध्ये ज्याने प्लेअर ऑफ द मॅच हा किताब पटकावलाय, प्लेअर आहे समिस्टर अथर्व. अगदी ज्याने पहिल्याच षटकामध्ये
फटाके जसं लावावे अगदी फटाक्यांची माळ लावावी अगदी तशी षटकार चौकारांची आतिषबाजी ज्यांनी केली मिस्टर अथर्व याला मात्र मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जाईल. तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर अथर्व जोरदार टाळा झाला पाहिजेत. अगदी ज्या प्रकारे आपण जर रॉकी बाईची गण चालताना पाहिली होती अगदी त्यापासून दन 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 गोळ्या निघाव्याने अगदी त्या प्रकारे त्याच्या बॅट मधून षटकार चौकाराची आपण आतिषबाजी पाहिली. तर जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. त्यानंतर आता आपण वळूयात या स्पर्धेतील म्हणजेच गुलमोहर चषक 2025 पहिलं पर्व. या पहिल्या पर्वामध्ये ज्या खेळाडूने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब पटकावलाय असा खेळाडू आहे नन अदर दॅन संघ प्रवीण स्मृती बामणवाडी संघाचा आकाश. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब त्याने पटकावलाय. या चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आपण उत्कृष्ट क्षेत्रासाठी आपण 1001 रुपयाचे कॅश प्राइज सुद्धा आपण पाहतोय. त्यानंतर द बेस्ट बॉलर ही ट्रॉफी इकडे आपण बोलतोय. गुलमोहर चषक 2025 चा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय संघ आहे सहारा स्पोर्ट्स सारखेवाडीचा शिवाजी शेळके. चमचमती ट्रॉफी आणि त्याचबरोबर तब्बल 2001 रुपयाचे कॅश प्राइज आपण पाहतो. उत्कृष्ट गोलंदाज हे कॅश प्राइज आम्हाला उपलब्ध करून दिलं मान्य श्री अभिषेक तात्यासो भोत्रे यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाले. आणि आपण उत्कृष्ट क्षेत्र जर आपण कॅश प्राइज पाहिलं तर मयूरजी आत्माराम भोत्रे यांच्याकडून आम्हाला ते उपलब्ध झालं होतं. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज द बेस्ट बॅट्समन ऑफ द सीझन द बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट ज्याने अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये धुव्वाधार फलंदाजी जारी केली सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला आपल्या फलंदाजीने असा खेळाडू आहे प्रवीण स्मृती बामणवाडी संघाचा मनोज गाडगे. अगदी पहिल्या मेगा फायनलच्या पहिल्या इनिंग मध्ये आम्ही पाहिलं होतं जेव्हा षटकार चौकारांची आतिषबाजी झाली तसं टोटल स्कोर कार्ड आपण जर त्याचा पाहिला तर टोटल 45 धावा ज्याने पूर्ण या स्पर्धेमध्ये पटकावल्या असा मनोज शेवटच्या मॅच मध्ये नक्कीच थोडासा निराश झाला होता कारण ज्या प्रकारे गोलंदाजाला फटके पडत होते तेव्हा थोडासा निराश झाला. मात्र हारकर जीतले वाले को बाजीगर कर तुम्ही जरी पराभूत झाला असाल तर मात्र खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. देन आता तर या स्पर्धेमध्ये आता ज्याचा आम्ही उल्लेख केला की हारकर जीतने वाले को बाजीगर करते जरी तुम्ही पराभूत झाला असलात ना तरी तुम्ही अगदी विजयी संघाच्या खांद्याला खांदा लावून लढलात असं म्हणायला हरकत नाहीये. खेळ खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला. आपण सुद्धा आमच्या सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलीत. ज्या प्रकारे आपण पराभूत झालात आमच्याही सुद्धा मनाला ते थोडस जाणवलं. आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक ज्याने पटकावलाय द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीवर ज्याने आपलं नाव कोरलंय संघ आहे प्रवीण स्मृती बामणवाडी टीम. प्रवीण स्मृती बामणवाडी संघ
द्वितीय क्रमांक चमचमती ट्रॉफी आपण पाहतोय, ज्या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध करून दिलेत मान्य गणेशजी आबासो बोत्रे साहेब फौजी यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं. तर द्वितीय क्रमांकाचं 10,000 रुपये कॅश प्राइज सन्मान्य सूरज धनाजी बोत्रे साहेब यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. एक अप्रतिम खेळ आपण या संघाचा सुद्धा पाहिला. द्वितीय क्रमांकाचे कॅश प्राइज या संघाने पटकावलं. प्रवीण स्फूर्ती बामणवाडी संघ यावेळेस ही ट्रॉफी स्वीकारताना आणि त्यांच्या समवेत आपण संपूर्ण या मंचावरती मान्यवर आपण पाहतोय. या मान्यवरांच्या शुभ हस्ते ट्रॉफी मात्र दिली जाते. या उपविजेता संघ रनरअप संघ म्हणून आपण ज्याला पाहतोय तो म्हणजेच प्रवीण स्फूर्ती बामणवाडी संघ. मोरया पुढच्या वर्षी लवकर या. चला आम्ही अपेक्षा बाळगू की पुढच्या वर्षी सुद्धा आपण चांगला परफॉर्मन्स कराल आणि पुढच्या वर्षी सुद्धा ट्रॉफीसाठी आपण स्ट्रगल करता. याकरता आम्ही म्हणतो की पुढच्या वर्षी सुद्धा आपण सज्ज राहायचं पुढच्या वर्षी करता. आणि यस आता मात्र आपण जातोय यस मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये. यस प्रवीण स्फूर्ती बामणवाडी संघ आपण फक्त 2 मिनिटात आपण थांबायचं आहे. बामणवाडी संघ यस 2 मिनिटं आपण थांबायचं आहे. या दोन्ही ट्रॉफी दिल्यानंतर आपण दोन्ही संघाने जो काही जल्लोष करायचा आनंद व्यक्त करा. फक्त 2 मिनिटं आपण थांबायचं. प्रतिस्पर्धी संघाचं कौतुक करणे आपलं सुद्धा काम आहे. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज ज्याने या स्पर्धेमध्ये अष्टपैलू भूमिका निभावली, मग ती गोलंदाजी असेल फलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण, तिन्ही क्षेत्रामध्ये जो अव्वल राहिला. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा तेव्हा तो अगदी पाठीचा कणा बनला आणि तेव्हा तेव्हा संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि विजयाला गवसणी घालून दिली प्रत्येक वेळेस. असा मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द सीझन, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 99 धावा बनवल्या. एका धावेने ज्याचे शतक हुकला असं म्हणूया आपण, म्हणायला हरकत नाहीये. असा प्लेअर आहे नन अदर दॅन फ्रॉम सहारा स्पोर्ट्स आर्केवाडी मिस्टर अथर्व. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, टाळ्या थांबवू देऊ नका मित्रांनो, कारण तुमच्या मधीलच हा एक खेळाडू ज्याने आज जबरदस्त खेळ दाखवला आणि या ट्रॉफीचा मानकरी ठरलाय. मिस्टर अथर्व तब्बल 99 धावा आपण ज्याच्या पाहिल्या. ही तुमची कौतुकाची थाप आहे जी त्याला सातत्याने अशाच प्रकारे ऊर्जा देईल आणि पुढील स्पर्धेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा परफॉर्मन्स करण्यासाठी त्याला उत्साह देईल. सो थँक्यू व्हेरी मच, कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अथर्व. जबरदस्त खेळ आपण केलात या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये एक सगळे खेळाडू म्हणून आपण उदयाला आलात. सो कॉंग्रॅच्युलेशन. देन या स्पर्धेतील महाविजेता संघ ज्याने आपण मी म्हटलं होतं की प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू जेव्हा जेव्हा या मंचाजवळ सर येत होता तेव्हा तेव्हा ही ट्रॉफी प्रत्येकाच्या मनाला भुरळ पाडत होती. म्हणजे मी ट्रॉफीचं वर्णन सर नेहमी एकच करतो की एखादी लावण्यवती आपल्या समोर साजो शृंगार करून उभी असावी आणि तिच्याकडे आपण एक नजरेने सुद्धा पाहणार नाही असं होणार नाही. अगदी तशा ट्रॉफी आहेत. अगदी पाहता क्षणी प्रत्येकाच्या मनामध्ये घर करत होत्या. प्रत्येकाला स्वप्न पडत होतं की ही ट्रॉफी आमच्या गावामध्ये आली पाहिजे. या ट्रॉफीला मला माझ्या गावामध्ये माझ्या खांद्यावर घेऊन मला मिरवायचं आहे आणि ते स्वप्न मात्र अखेर एका संघाचं पूर्ण झालंय. या ट्रॉफीवर ज्याने आपलं नाव कोरलंय
गुलमोहर चषक 2025चा महाविजेता संघ, विजयी संघ, ज्याने अक्षरशः सर्व संघांना नेस्तनाबूत केलं आणि या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं, तो संघ मात्र ठरलाय नन अदर दॅन. त्या संघासाठी जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत आणि संघ आहे सहारा स्पोर्ट्स साळखेवाडी संघ. गणपती बाप्पा मंगलमूर्ती ज्योतिबाच्या नावानं. तर महाविजेता संघ आपण पाहतोय यावेळेस मंचावरती विराजमान होतोय. मंचावरती येताना आपण पाहतोय महाविजेता संघ, विजयी संघ, ज्याने या ट्रॉफीचा मान पटकावला, ज्याने जबरदस्त खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये, असा संघ आहे सहारा स्पोर्ट्स साळखेवाडी संघ. या संघाला ही ट्रॉफी मात्र बहाल केली जाईल. आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी या सर्व खेळाडूंना दिली जाईल, या संघाला दिली जाईल, या टीमला दिली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी हिप हिप. क्या बात है. अगदी हाच जोश मी म्हणेन इथं प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला राहिला पाहिजे. आणि जे संघ या स्पर्धेमध्ये पराभूत झाले मी त्यांना सुद्धा नक्कीच शुभेच्छा देईन की पुढच्या स्पर्धेमध्ये आपण सुद्धा नक्की पारितोषिक पटकावाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि तुम्हा सर्व ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात सर्व संघांचा आम्ही आभार व्यक्त करतो. ज्या मान्यवरांनी या स्पर्धेकरता आम्हाला मोलाचं सहकार्य दिलं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. किंवा जे कोणी खेळाडू असतील, मान्यवर असतील, ज्यांनी या स्पर्धेकरता आम्हाला सहकार्य केलं, आमच्या दृष्टिक्षेपातून राहिले असाल तर पुन्हा आपली सुद्धा आम्ही मनापासून आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो. कोणी आमच्या नजरेस आलं नसाल आपलं सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. अनावधानाने आमचं कोणाचं नाव जर आमच्याकडून घ्यायचं राहिलं असेल तर आपलं सुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि अशा प्रकारे आपण आम्हाला या स्पर्धेकरता आमंत्रित केलं. अमित बोत्रे आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. सचिन दादा मोरे आपला आभार व्यक्त करतो. संपूर्ण टीमचा आभार व्यक्त करतो. आणि इथून मात्र मी रजा घेतोय. मात्र तत्पूर्वी मी विनंती करेन साहेबांना 2 शब्द बोलायचं आहे. हॅलो, नमस्कार. दोन्ही विजेत्या टीमचं अभिनंदन जे फायनल खेळले, बामणवाडी आणि चाळकेवाडी. त्याचबरोबर माझे हे जे बोत्रेवाडीचे सगळे जे भाऊ आहेत, ही आमच्या वाडीची पहिली टुर्नामेंट आहे जी मुंबईसारख्या ठिकाणी झाली. थोडं इमोशनल आहे पण सर्व टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. अगदी पहा मित्रांनो, मी म्हटलं होतं की या स्पर्धेचे पहिलं वर्ष आणि पहा किती भावूक करून जात आहे. कारण एखाद्या स्पर्धेचं जर आयोजन ठेवायचं म्हटलं तर जवळजवळ महिना ते 2 महिना पूर्वीपासून त्यासाठी नियोजन करावं लागतं. आणि एखादी स्पर्धा निर्विवादपणे पार पाडणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं ग्रामदैवताचा, आपल्या कुलदैवताचा आपल्यावरती हात आहे, शुभ आशीर्वाद आहे.